श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामींची असेच इच्छा पूर्ण करणारे आणि आनंद देणारे संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओ सर्वात अगोदर मिळतील. स्वामी भक्तांनो, आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. आणि आज हा स्वामी संदेश मोजून 20 ते 22 मिनिटे तुम्ही मन लावून नक्कीच ऐका. याने तुम्हाला प्रभाव जाणवेल आणि स्वामींची लीला तुम्हाला नक्कीच कळेल. कारण तुमच्या मनातील लवकरच मोठी इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ते सर्व काही लवकरच पूर्ण होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त स्वामींना एक प्रार्थना करायची आहे आणि हा संदेश ऐकत राहायचा आहे. नक्कीच तुमची प्रार्थना लवकर नक्कीच पावेल आणि तुम्हाला सगळं काही मिळेल. त्यामुळे दुर्लक्ष करू नका आणि शेवटपर्यंत नक्कीच ऐका. मित्रांनो, साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे. क्षमा ही परम शक्ती आहे. नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा एक चांगला संबंध आहे. स्वामी जीवनाचे कृष्ण जे वेळोवेळी मार्ग दाखवतात तेच आपले स्वामी समर्थ आहेत. ते आपल्याला प्रत्येक संकटात मदत करत असतात आणि सर्व काही आपल्याला देत असतात. फक्त आपला त्यांच्यावर विश्वास पाहिजे. एवढीच फक्त गोष्ट तुम्हाला करायची आहे. संबंध नाते त्यांच्याशी जुळतो ज्यांच्याशी मागच्या जन्मी आपले नाते संबंध असतात. नाहीतर एवढ्या करोडो लोकांच्या गर्दीत कोण कोणाला ओळखतं. मागच्या जन्मी सद्गुरू तुमची सेवा झाली असणार म्हणून या जन्मी देखील तुमचाच भक्त म्हणून जन्म झाला. म्हणून स्वामी भक्तांनो, आपण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म हे आपण महाराष्ट्रात झाला आणि त्यात आपण स्वामी समर्थांची सेवा करतो. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. आपल्याला जे प्राप्त करून घ्यावायचे आहे त्याकरता आपण विविध प्रयत्न करतो. जसे परीक्षा पास व्हायचे असेल तर अभ्यास करतो, त्याचप्रमाणे ईश्वर प्राप्ती करता सुद्धा करावे लागते. ईश्वर प्राप्तीसाठी होणारा प्रयत्न हा सर्वात चिकाटीचा, संयमावर आधारित व सर्वस्व अर्पण करावा लागतो. म्हणजे एक प्रकारचे तप असते. व्रतस्थ राहून प्रेमाने, नेटाने आणि निष्ठेने व जिद्देने हे तप करावे लागते. याला साधना असे म्हणतात. मग अगदी ईश्वर प्राप्तीच्या तळमळीने भारावलेले असते. तळमळ अर्थातच ईश्वर प्राप्तीची असते आणि आपण ईश्वर प्राप्तीसाठी तळमळ ही नक्कीच केली पाहिजे. कमी तर प्रत्येकात असते, पण 2 खूप चांगल्या गोष्टी आहेत आमच्यात. त्या म्हणजे प्रामाणिकपणा आणि एक निष्ठता. मग ते प्रेम असो, नातं असो किंवा मग धार्मिक श्रद्धा. एकावरच आणि एकाशीच करतो. सांगणारे भरपूर सांगतात, पण आम्ही फक्त स्वामींशीच एकनिष्ठ आणि प्रामाणिक आहोत याचा अभिमान आहे. आणि आपण नक्कीच स्वामींची प्रामाणिक राहिलं पाहिजे. त्यांच्याशी काही खोटं बोललं नाही पाहिजे. आणि मनात एक आणि तुम्ही बोलता एक असं अजिबात करू नये. काही नाते आपल्यासाठी खूप खास असतात. ते जपत असताना आपण त्या नात्यात पुढाकार घेतो, सर्व देतो, वेळ, काळजी, प्रेम, समर्पण, विश्वास. परंतु दुसऱ्या साईडने तेवढं न्यायच मिळत नाही. फक्त कारण भेटतात. एक लक्षात घेतले पाहिजे, या दुनियेत एकीकडे वापर करणारी आहे आणि दुसरी आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारी लोक आहे. जर वापर करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणाऱ्यांमध्ये फरक कळाला तर या जगातले खूप नाते टिकून राहतील. नेमके हेच त्या व्यक्तींना कळत नाही. शेवटी ते काचेच्या तुकड्याला हिरा समजतात आणि खऱ्या हिऱ्यापासून दुरावतात. खरं आणि खोट्या फरक नक्की ओळखता आला पाहिजे. काही गलिच्छ विचारांचे लोक आपल्याबद्दल इतरांना वाईट साईड सांगतात, खोट्या बदनाम्या करतात, आपल्या चरित्राविषयी खोटं पसरवतात आणि दुसऱ्यांच्या मनात आपल्याविषयी तेढ निर्माण करतात. हे ते फालतूक लोक असतात ज्यांचे चरित्र, वैचारिक पातळी, वृत्ती एकदम गलिच्छ असते. 17 ठिकाणी तोंड मारतात आणि स्वतःला धुतलेल्या तांदळाचे समजतात. एकच लक्षात ठेवायचे की त्या लोकांनी किती पण बदनाम्या केल्या तरी काही फरक पडू द्यायचा नाही. आमचे चरित्र, आमचे वागणं, आमचा स्वभाव कसे आहे हे स्वामींना माहिती आहे. तुम्ही तुमच्या चरित्राकडे लक्ष द्या. उगाच खोटं नाटं बदनाम्या करून स्वतःचे कर्म नका खराब करू आणि तेच तुमच्यावर उलटून येतं हे मात्र निश्चित आहे. म्हणून आपण कर्म ही चांगलीच केली पाहिजे. मग आपल्या वाट्यालाही चांगलेच परिणाम येतात. काही लोकांची विचारसरणी एवढी खालच्या पातळीची असते की त्यांना चांगले लोक, त्यांचे चांगले संबंध, त्यांचे नाव बघितले जात नाही. त्यामुळे ते इतरांना या लोकांबद्दल अशा काही गोष्टी पसरवतात की त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात वाईट भावना निर्माण होईल, नाव बदनाम होईल, त्यांचे चांगले संबंध खराब होतील. पण आम्ही कसे आहोत ते आम्हाला माहिती आहे आणि स्वामींनाही. म्हणून फक्त स्वामींच्यावर विश्वास आहे, एवढंच. स्वामी भक्तांनो, जीवनात काही उलट सुलट, चांगलं वाईट जरी झालं तरी एकच विश्वासू आणि प्रचिती देणारे वाक्य म्हणजे बघू स्वामी आहेत, स्वामी नक्की करतील सर्व ठीक. बस या वाक्यावर टिकून राहा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे
की जे एका दिवसापासून सुरू झालेले तर अनेक वर्षापर्यंत जपलेले नाते सुद्धा संपवण्याची क्षमता ठेवतात. मग कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते सोडू नये. असं केलंच तरी नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरंच मोठी गोष्ट आहे आणि की नातेच संपुष्टात येते. मग अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावत असतो आणि या जगात कोणीच परिपूर्ण नाही आहे. खरे खोटे ओळखा, माफ करा, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या. या गोष्टी अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे तुमच्या परिवर्तन येऊ शकते आणि तुम्ही जीवन हे सुधारू शकता. काही लोकांना इतका गर्व असतो की ते निसर्ग चक्रच विसरून जातात. संपत्तीच्या गर्वाने पार माजून जातात. साधारण गरीब लोकांना तुच्छ लेखतात, हाडतुडं करतात. 4 लोकांमध्ये त्यांची इज्जत उतरवतात. दुसरे असतात शारीरिक ताकदीचा माज असणारे कमजोर, साध्या बोळ्या लोकांना दाबून मारतात. तिसरे असतात सुंदरतेचा गर्व, ज्यामुळे ते कुरूप साधारण व्यक्तित्व असणाऱ्या तुच्छ लेखतात. आणि चौथे असतात ज्ञानाचा गर्व असणारे, जे त्या चलाकीने अज्ञानी लोकांना लुबडतात. आणि सर्वांनी एक लक्षात घ्यावे, हे निसर्ग चक्र परमेश्वर फिरवत आहे. आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असणार. बाजी पलटायला वेळ लागत नाही. तो परमेश्वर तुमच्या सारख्यांची फार लायकी काढून जमिनीवर आदळतो आणि आज ज्याच्यावर तुम्ही असता आणि तेच उद्या तुमच्यावर असतील, एवढं मात्र लक्षात ठेवा. एवढं लक्षात घ्या, स्वामींनी सांगितलंय की आज जे अंधारात आहे, आज ज्यांच्यावर जग हसत आहे, तर येणारा काळ हा फक्त त्यांचा असणार आणि तो आम्ही आणून देऊ. आणि आमचा स्वामींवर विश्वास आहे. स्वामींमुळे आम्ही बिंदास आहोत आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आम्ही जीवन जगत आहोत. कमळ आणि त्याचे पान हे पाण्याच्या अगदी मधोमध राहतात, परंतु तरी त्याच्यावर ते पाण्याचा एक थेंबही टिकू देत नाही. अर्थात पाण्यात राहून पाण्यात मिक्स होत नाही. त्याचप्रमाणे प्रत्येकाने संसारात राहूनही संसारात अलिप्त राहायला शिकले पाहिजे. संसारात राहून पारमार्थिक वैराग्य असले पाहिजे. सुख दुःख हे संसाराचा अविभाज्य भाग आहे. या सुख दुःखात गुंतून न राहता संसारात राहून स्वामींच्या नामस्मरणात, स्वामींच्या विचारात आपण नक्कीच राहिले पाहिजे आणि स्वामींचे विचार आपण आत्मसात नक्कीच केले पाहिजे. श्री सद्गुरू ज्याला आपल्या कृपानुग्रहाने आश्वस्त करतात, त्याला हरिहराची देवताही वंदन करतात आणि कळी काळही त्याचे समोर लोटांगण घालतो. कामक्रोधही विकार त्याला शरण येतात आणि स्वतः रिद्धिसिद्धी देखील त्याचे घरी पाणी भरतात. सद्गुरू दास्यामुळे सौभाग्य साधक अशा अद्भुत महिमेला प्राप्त होत असतात आणि त्यांना कशाची कमी पडत नसते. मग त्यांना सर्व काही मिळत असतं. एकदा एक आयुष्यातला कंटाळलेली व्यक्ती महाराजांकडे आली. त्याला स्वामी म्हणाले, माणसाने मरायची इच्छा कधी धरू नये आणि करूही नाही. जगलं तर आणखी सत्कर्म करायला मिळतील असा विचार मनात पाहिजे. आपल्या भोवतालच्या माणसाने मिळून मिसळून राहावे, म्हणजे जीवनात जागा आणि अशा भरपूर काही वाईट गोष्टींना जागा मिळणार नाही आणि मग आपल्यामध्ये भेदही निर्माण होणार नाही. धार्मिक सत्कर्म करायचे म्हणजे पारायणे, जप, नामस्मरण केलं तर त्यात वाईट काय? यातून चांगलेच होईल. हो, नक्की होईल. केलं तर होईल. करून तर पहा आणि मग सांगा. अर्थात या जगात त्रागा होण्यासारख्या खूप गोष्टी आहेत, पण तेच मन आपण अध्यात्मात लावले तर जीवनाची नौका व्यवस्थित पार पडेल आणि आपण आपल्या जीवनात सर्व काही मिळवू शकू. जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल, तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार, सात्विक लोकांशी संगत, लिंबू, मंत्र, तंत्र, कर्म, कांडकडे न जाता सात्विक भक्ती इत्यादीचे जर आचरण जीवनात केले तर मग अध्यात्मात आणि वैयक्तिक जीवनात देखील प्रगत नक्कीच होईल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल. स्वामी भक्तांनो, जर आजूबाजूला बघितलं तर लक्षात येईल की कुत्रे, मांजर, गाय, तत्सम सर्व प्राणी प्राण्यांचा जन्म भेटेल. ते फक्त रोज इकडे तिकडे जे भेटेल ते खातात आणि कसं तरी जगून दिवस लोटतात. त्यांना इतर काही करण्याची बुद्धी होत नाही. परंतु आपल्याला मनुष्य जन्म इतका अनमोल मिळाला आहे की आपल्याला इतरांच्या भावना समजण्याची, चांगलं वाईट, पाप पुण्य ओळखण्याची क्षमता आहे. प्रारब्ध शुद्ध करून आत्मकल्याण साधण्याची संधी भगवंताने आपल्याला दिली आहे. तिचा सदुपयोग करून आपण त्या प्राण्यांसारखे न वागता नक्कीच आपला वेळ हा भक्तीत, सेवेत घातला पाहिजे. जास्तीत जास्त स्वामींच्या सेवेत, भक्तीत, नामस्मरणात वेळ घालवा आणि स्वतःच्या या जन्मात आत्मकल्याण नक्कीच तुम्ही करून घेतलं पाहिजे. आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होण्याकरता जे जे काही आपण करतो, ईश्वर प्राप्ती करता जे जे आपण सात्विक गोष्टी करत असतो, जसे ध्यान, जप, यज्ञ, साधना, तप, दान, धर्म, तसेच संसाराव्यतिरिक्त असे कृत्य ज्याला सांसारिक गोष्टींचा, मायेचा जरासाही स्पर्श नाही, त्या गोष्टीला आपण अध्यात्म म्हणत असतो.
आणि ईश्वर प्राप्ती अध्यात्म हा प्रत्येक जीवाचा मुख्य उद्देश आहे. आणि परंतु या मायेच्या जाळ्यात प्रत्येक जीवन गुरफटत गेलेला असून त्याला त्याची जाणीव राहिलेली नाही. परंतु योग्य गुरु, योग्य पूर्वक जन्माचे कर्म असतील ना, तर आपण अध्यात्माच्या वाटेवर पूर्व सुकृतानुसार अग्रेसर होऊ शकतो आणि सर्व काही जीवनात मिळवू शकतो. आपल्यातील प्रत्येक जण मंदिरात जातो तर काही ना काही अपेक्षा ठेवूनच दर्शनाला जातात. पण प्रत्येक भेटीत स्वामींकडे काही ना काही मागतच असतो. पण आठवड्यातून काही न मागता, कोणतीच अपेक्षा न ठेवता दर्शन घ्या. तेवढी वेळ घर, संसार, नातं, प्रॉब्लेम सर्व विसरून जा आणि स्वामींपुढे पूर्ण शरणागती पत्करा. करून बघा, स्वामींना सुद्धा आनंद वाटते आणि मग भरभरून स्वामी आपल्याला आशीर्वाद देत असतात. स्वामी भक्तांनो, अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्ती केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केले तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघे बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पस्तावा करण्यापेक्षा सत्संग विवेक बुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी नक्कीच तुम्ही केल्या पाहिजे. स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगत असताना तुमची कर्म ही सर्व तुमचं जीवन ठरवत असते. जसे तुम्ही आज कर्म कराल तसे पुढे तुमच्यासोबत होणारच आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्यायला हवं. स्वामींच्या मार्गावर चालायचे म्हटले तर त्रास हा होणारच. बरे वाईट बोलणारे, टोमणे मारणारे, आपली सेवा बघून पाय मागे खेचण्यासाठी आपले मनोबल कमी करणारे भरपूर भेटतील. पण आपण आपली सेवा करताना कोण काय बोलत याकडे लक्ष न देता आपली सेवा करत राहायची. आणि दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली, स्वामी आपली परीक्षा बघतात आणि दुसरी गोष्ट, आपण कोणासाठी नाही तर स्वामींसाठी येतो, एवढं फक्त आपण केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, म्हणून जेवढी सात्विकता जीवनात अंगीकाराल तेवढी अध्यात्मात तसेच आयुष्यात देखील प्रगती होईल. सात्विक मधुर बोलणं, सात्विक विचार, आचरण, वागणूक, सात्विक आहार जर घेतला तर मग तुम्हाला सर्व काही मिळू शकेल आणि तुमच्या जीवनात तुम्ही सर्व काही साध्य करू शकाल, एवढं लक्षात घ्या. लोक मोहात इतके अडकतात की त्यांच्या नजरेला जे जे चांगले दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ती वस्तू असो किंवा माणूस. नंतर पस्तावा केल्याशिवाय त्यांच्या हातात मग काहीच राहत नाही. म्हणून आपण माणसं जपायला शिकलं पाहिजे. जर आपण लोकांच्या मनासारखं नाही वागलं तर लोक इतरांना आपल्याबद्दल नाही ते सांगून आपलं चारित्र्य खराब करतात. हे झालं लोकांचं. पण स्वामींच्या मनासारखं एकदा वागून बघा, ते तुमचे जीवन सुंदर बनवून टाकतात. हाच फरक आहे आपल्या स्वामींमध्ये आणि या दुनियेमध्ये. म्हणून या दुनियेपासून तुम्ही लांब राहा आणि स्वामींच्या अगदी जवळ या. नक्कीच स्वामी तुम्हाला आपल्या पोटाशी धरतील आणि लहान बाळाप्रमाणे तुम्हाला सांभाळतील. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्कीच पूर्ण करतो, पण चांगल्या स्वभावाच्या कमतरतेला सौंदर्य आणि पैसा कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून कोणतंही नातं जोडताना स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नाही. सौंदर्य कालांतराने नष्ट होणार आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, ब्रह्मांडातील सर्वात सुंदर आणि खात्रीशीर आश्रयस्थान म्हणजे परमेश्वर आहे. जर श्रद्धा असली तर सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत कणाकणात देव दिसतो, त्याचे अस्तित्व जाणवते. हे अनुभूतीने अनुभवावे लागते आणि शेवटी श्रद्धेचा देखील हा भाग आहे. म्हणून तुमच्या मनात जेवढी जास्त प्रेमळ आणि निस्वार्थ भक्ती असली आणि श्रद्धा असली तर देव तुम्हाला नक्कीच भेटणार, एवढे तुम्ही लक्षात घ्यायला हवे. आपण भक्ती, सेवा, जप, नामस्मरण, पारायण, श्रमदान, सेवा करतो ते पुण्य शिल्लक ठेवावे. ज्या वेळेस आपल्यावर काही संकट आले, आपली आली आणि भरपूर काही गोष्टी आपल्याहून लांब गेल्या तर अगदी नाईलाज झाला तर त्या वेळेसच आपण स्वामींना साकडे टाकायचे, अन्यथा नाही. जोपर्यंत आपल्या आवाक्यात आहे किंवा जेवढं स्वसामर्थ्य वापरता येईल तेवढं वापरायचं आणि त्या आपत्ती संकटाला तोंड द्यायचंय. आणि जेव्हा वाटेल की आता आपल्या आवाक्याबाहेर आहे तेव्हा भगवंताला, स्वामींना साकडे टाकायचे, विनंती करायची. अन्यथा विनाकारण अगदी छोट्या मोठ्या गोष्टीला स्वामींवर भार नाही टाकायचा. छोट्या छोट्या गोष्टींसाठी भार टाकला तर आपले पुण्य देखील लवकर संपले, हे लक्षात ठेवावे. आणि म्हणून असे पुण्य आपण जमा करत राहिले पाहिजे. आपण रस्त्याने जाताना, येताना, प्रवासात, कुणाच्या तरी घरी गेल्यावर, मोबाईल, टीव्ही, गाडीवर अशा गोष्टींच्या माध्यमातून स्वामींची तस्बीर, नाम, अभयवचन असं प्रत्येक स्वामी भक्ताला दिसतच असतं, पण समजत नाही. लक्षात घ्या, या माध्यमातून स्वामी तुम्हाला सतत आठवण करून देतात की तू म्हणजे आपण सतत नामस्मरण करत राहा, त्यातच तुझे कल्याण आहे. हा संदेश अशा दुष्ट्यांना माध्यमातून स्वामी सतत देत असतात आणि त्यामुळे लक्षात ठेवा, आपण सतत नामस्मरणात असले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला दाखवत असतात की बाळा, तू कुठेही जा, मी तुझ्या सोबत आहे, फक्त माझं नाव घेत राहा
मी तुझ्या कायम सोबत राहील, एवढंच मी तुला अभयवचन देतो, असं स्वामी आपल्याला म्हणत असतात. नामस्मरण हे एखाद्याची श्रद्धा नसताना किती पापी असलेल्याने केले तरी देखील ते नाम घेणाऱ्याचे अनेक पातक नष्ट करते. हळूहळू साधकाचे चित्त शुद्ध करते आणि साधकाचे त्याच्या मनावर विचारांवर नियंत्रण येते आणि अर्थात नामस्मरणाने सैरावीर धावणाऱ्या देहरूपी रथावर लगाम बसते आणि मनुष्याचे कल्याण देखील नक्कीच होत असते. म्हणून तुम्ही नामस्मरण हे नक्कीच केलं पाहिजे, कारण नामस्मरणात एवढी मोठी शक्ती कशातच नाही. प्रत्येकाला समजवत नाही बसायचं, कारण समोरच्याला तुम्ही किती पण जीव तोडून सांगा, एखाद्या गोष्टीचे महत्त्व पटवून द्या, परंतु समोरच्याची तेवढी जर बौद्धिक पात्रता नसेल तर तो तुम्हाला तुमच्या विचारांना कधीच समजून शकणार नाही. आणि मुळात प्रत्येकाला समजवत बसायचेच नाही आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचे आणि आपले स्वतःची किंमत कमी करून घेत असतो आणि समोरच्याला वेळच बरोबर उत्तर देईल हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण त्याला समजवत बसायचं नाही. जसा भाव तसा देव. आता आपल्या सद्गुरूंचे स्मरण हे सतत असलेच पाहिजे. जिथे वेळ भेटेल तिथे, मग ते ऑफिसात, प्रवासात, उठताना, बसताना, घरातील धुणे भांडी, स्वयंपाक करताना, क्लास, कॉलेज, अगदी प्रत्येक क्षणी सद्गुरूंचे नामस्मरण सतत मनात चालू ठेवावे. नामस्मरणाला कुठल्याही प्रकारचे नियम, बंधन, सोहळे ओळे, विधी, सूतक, मासिक धर्म, शौच, अशौच असे कुठलेच नाही. सदा सर्वदा करू शकतो आणि नामस्मरणाने आपण स्वामींच्या अधिकाधिक जवळ जात असतो आणि जाऊ त्याची प्रत्यक्ष दिव्य अनुभव हळूहळू आपल्याला येत जातात. आणि मग ते अनुभव आल्यावर आपल्याला माहीत होत जातं की स्वामी आपल्या सोबत निश्चित आहेत आणि कायम आहेत. तक्रार करण्यासाठी, मन व्यक्त करण्यासाठी पण एक हक्काचं नातं जरुरीचे असते आणि माझे तेच नाते आहे स्वामी तुमच्याशी. म्हणून स्वामींचे असे नाते जोडून घ्या आणि स्वामींवर सर्व काही सोपवून द्या. स्वामी तुम्हाला सर्व काही देतील. स्वामींनी आपल्याला त्यांचं शिष्य बनवलंय आणि ते आपले गुरु बनलेत. हे सर्वात मोठे आपल्यावर उपकार आहेत. हे जीवन त्यांनी दिलंय आपल्याला. रोज आपल्याला 24 तासांमधून 1 तास स्वामींच्या साधनेला न चुकता दिलाच पाहिजे. त्याशिवाय जेवण करायचे नाही असा नियम टाकूनच घ्यावा. मग तुम्हाला 1 तास जमत नसेल तर तुम्ही 10, 20, 25 मिनिटं देऊ शकता. मग बघा जीवनात काय बदल होतो. तुम्हाला भरपूर काही चांगले अनुभव येतील आणि त्या अनुभवातून तुम्हाला भरपूर काही भेटू शकेल. माणसाला खूप मोठा भ्रम असतो. मी ही सेवा केली, मी ही ती पूजा केली, मी इतका जप, पारायण केले, एवढं दानधर्म केला, माझ्यामुळे याचे काम झाले, मी सेवा दिली, सांगितली म्हणून झाले, मी आहे तर केंद्र, मठ, मंदिर व्यवस्थित चालतात. हा भ्रम काढून टाका. ते आपल्यासारखे लाखो घडवतात आणि मोडतात. लक्षात ठेवा, तुम्ही काहीच नाही, कारण तुम्ही फक्त माध्यम आहात. नसता गैरसमज काढून टाका आणि निस्वार्थ जे सेवा करता आणि करविता फक्त स्वामी आहेत. तुम कुछ भी नहीं हो, वो नचाने वाला है और हम नाचने वाले कठपुतली, ध्यान में रखना, असं स्वामी आपल्याला संबोधून सांगत आहेत. म्हणून स्वामी भक्तांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या चरणी लीन राहिलं पाहिजे. आपल्या अवतीभोवती काही लोक असतात, जसे दुसऱ्याच्या पर्सनल गुपित गोष्टी ते आपल्याला सांगतात. आपल्याच मित्र मैत्रिणींबद्दल त्यांचे बरेच वाईट आपल्याला सांगत असतात. तेव्हा ते असे लोक आपल्याबद्दल देखील इतरांना सांगू शकतील. त्यामुळे अशा लोकांना कधीच किंमत न देता वेळीच ओळखून अशांपासून दूर राहायचे आहे. हे आपल्याकडून रडून ऐकून लोकांना आपल्या बद्दल हसून सांगणारे असतात आणि असे यांची वृत्ती असते. शेवटी अशांची किंमत सर्वांच्या नजरेत शून्यच असते. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, विसर पडणार, काम झाले, गरज सरणार, प्रापंचिक तुमच्या चिंता, त्यासाठी मज हाक मारिता, फायदा मात्र पदरी पडता, तोंड फिरता, का रे तुम्ही नवच बोलता, तोंडी विसर पडता, आम्ही ना भुके तुमच्या नवसाचे, मात्र विसरू नये शब्दास मनुष्याचे. म्हणून तुम्ही काही स्वामींना मागितलं असेल किंवा तुम्ही काही बोलले असतील किंवा नवच बोलला असेल तर तो लवकरात लवकर फेडून टाका, नाही तर स्वामी आपल्यावर खूप चिडतात. नियत साफ ठेवा. निंदा करू नका, कोणाबद्दल द्वेष ठेवू नका, दुसऱ्याला नाव ठेवू नका. ठेवण्याआधी आपण स्वतःच्या अंतकरणात झुकून बघावे. कोणाचा तिरस्कार करू नका, कोणाला तडकेतोड उद्धट सारखे बोलू नका. एवढं जर नियम पाळले तर आपण नक्कीच स्वामींची कृपा प्राप्त करू शकतो. आणि नेहमी आपण तेच करत नाही आणि स्वामींना कोसतो की आपल्या आयुष्यात संकट काय येतात. म्हणून विचार करा. तुम्ही स्वामींविषयी चांगले विचार ठेवा आणि लोकांविषयी देखील चांगलेच विचार ठेवा. स्वामी भक्त सेवेकरी कोणाला म्हणावे? जो सेवक भक्त आपल्या स्वामींना अनन्य भावेने समर्पित असतो. आपल्या मालकाच्या म्हणजेच स्वामींच्या शिवाय ज्याचे मन इतर कुठलाही व विचारही करत नाही आणि ज्याला आपले स्वामीच आपले सर्वस्व वाटते. स्वामींच्या आज्ञेपुढे, शिकवणीपुढे, कामापुढे ज्याला आपले जीवन देखील तुच्छ वाटते आणि ज्या सेवकाला स्वतःचा वेगळा स्वार्थ नसतो
जो स्वामींनी सांगितलेल्या मार्गावर चालतो, स्वामींची आज्ञा शिकवण सर्वस्व मानतो आणि जो अंतःकरणाने निर्मळ निष्कपट असतो त्यालाच खरा स्वामी भक्त सेवेकरी म्हणावे, एवढं लक्षात घ्या. म्हणून तुमच्या मनात कोणाविषयी काही चुकीची भावना नसावी, एवढं लक्षात घ्या. म्हणून एक लक्षात घ्या, जो खरा भक्त सेवेकरी आहे, ज्याला स्वामी काय आहे हे कळाले आहे, त्यांच्यासाठी स्वामी इथून तिथून एकच आहेत. तो फक्त एकच बघतो की स्वामींची सेवा किती आणि कशी जास्तीत जास्त करता येईल. त्यामुळे फक्त स्वामींच्या सेवेवर भर द्या आणि बाकी भक्तांच्या व्यापार करणाऱ्यांचा विचार नका करू आणि त्यांचे स्वामी वेळ आली की बरोबर करतील, एवढं लक्षात घ्या. म्हणून जे व्यापार करतात त्यांच्या मागे तुम्ही अजिबात डोकं घालू नका. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतःला चांगल्या वाटेला लावा. कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य तुम्ही केले पाहिजे आणि या करण्यामुळेच तुमचे कल्याण हे निश्चित होईल. स्वामी माझा एकमेव आधार आणि पाठीराखा तुम्हीच आहे. माझं आयुष्य हे कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे तुम्हाला सर्व माहिती आहे. एकच मागणं स्वामी तुमच्याजवळ, मला साथ द्या आणि लवकर यशस्वी करा देवा. मला माझ्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. अशी मागणी तुम्ही स्वामींकडे नक्कीच मागितली पाहिजे आणि स्वामींना प्रार्थना करून त्यांच्या चरणी लीन झाले पाहिजे. स्वयं दत्त ते, शिवशंभू ते, परब्रह्म ते, या विश्वाचे दत्त स्वरूप ते, शक्ती स्वरूप ते, साक्षात परमेश्वर ते, स्वामी या जगाचे, अल्लाह खुदा ते, परवर दिगार ते, रहनुमा ते, निज भक्तांचे, रिद्धी सिद्धी ज्यांचे पायी लोळत, अनुभव घेती पदोपदी भक्त स्वामी समर्थांचे. एवढं लक्षात घ्या, स्वामी समर्थ खूप मोठी हस्ती आहेत आणि ते तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करू शकतात. म्हणून मनोभावे आणि निर्मळ मनाने त्यांना तुम्ही शरण गेले पाहिजे आणि त्यांची भक्ती नक्कीच केली पाहिजे. करिता नित्य नामस्मरण तेने उपजे परम पुण्य, जे भोग मोक्ष नवेक्षिण ब्रह्म परिपूर्ण प्रपाक. जे रोज नित्य स्वामी नामाचे नामस्मरण करीत असतात त्या व्यक्तीचे अनेक जन्माचे पाप कर्म नष्ट होते आणि त्याला नवीन दैवी शक्तीची अनुभूती होऊन ब्रह्मप्राप्ती होत असते. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामी त्यांच्या पाठीमागे कायम असतात जे स्वामींचे नामस्मरण करतात. ज्याला त्याला फक्त आणि फक्त सांसारिक सुख पाहिजे जे क्षणिक आहे, संसार परिवारासाठीच मागत असतात, ते ही लोकीचे जीवन क्षणिक आहे. केव्हा मृत्यू गाठेल हे कोणालाच ठाऊक नाही. सोबत काय न्याल, काहीच नाही. सोबत नेण्यासाठी पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती कशी जास्तीत जास्त होईल, कसे पारमार्थिक कल्याण करून घेता येईल यामागे लागले पाहिजे. आई वडिलांची सेवा, संतांचा सहवास, साधना, धार्मिक ग्रंथाचे वाचन हे चार जेवढं जास्त करता येईल तेवढं करा. मृत्यूनंतर हेच सत्य आहे आणि हेच सोबत येणार आहे. बाकी नोकरी, पैसा, परिवार, गाडी, बंगला, दागदागिने काही सोबत येणार नाही. वेळ अजिबात वाया घालू नका. स्वामी सेवेला भक्ती नक्कीच तुम्ही लागलं पाहिजे आणि तेच अटळ सत्य आहे हे तुम्ही मान्य केलं पाहिजे. म्हणून मनात तेच ठेवा. जीवन जगत असताना कर्म एवढे प्रामाणिकपणे शुद्ध मनाने करा की जर कोणी आपल्याला बोलत आहे की तुला तुझ्या कर्माचं फळ भेटेल तर हे वाक्य श्राप तळतळात सारखे न वाटता या वाक्याचा आशीर्वाद म्हणून आधार आपल्याला वाटला पाहिजे. तसे कर्म केले पाहिजे. म्हणून तुमच्या जीवाला, तुमच्या मनाला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे, ना की लोकांना तुमच्याबद्दल काय वाटतं याबद्दल काही घेणं देणं ठेवू नका. जीवनात मित्र मैत्रिणी, नातेवाईक, इतर उच्च पदस्थ लोकांच्या संपर्कात राहा किंवा नका राहू, पण स्वामींच्या संपर्कात नेहमी राहा. कारण स्वामीच तुमच्या जीवनातील अंधकार नष्ट करू शकतात आणि जीवनाला नवीन कलाटणी ते देऊ शकतात. एवढं लक्षात घ्या. म्हणून स्वामींच्या अगदी भक्तीत राहा आणि स्वामींच्या चरणी लीन राहा. स्वामी सर्व काही आहेत एवढं मान्य करा आणि तेवढंच तुम्ही भरपूर काही स्वामींसाठी करा. तू माझे नामस्मरण करतो त्यामुळे तू चिंता नको करूस. जो माझे नामस्मरण चिंता करतो त्याला मी चिंता करण्याची गरज नसते असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि सांगत आहेत. म्हणून नामस्मरण महत्वाचे आहे. बरेच जण देवाचे अस्तित्व मानत नाहीत. मुळात देव मानण्याची गोष्टच नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. जसे दुधात तूप आणि पण ते प्रक्रिया केल्यानंतर दिसतं, जसे निसर्गात हवा वायू आहे हे अनुभवल्यावर कळतं, तसेच देव परमेश्वर हे साधना भक्ती केल्यावर कळतात. त्यामुळे कोणी देव नाही आहे असं म्हटलं ना, म्हणून देवच अस्तित्व नाही येत आणि नाहीसे होत नाही. आपण आपली साधना भक्ती करत राहा. वेळ आली की अनुभूती भेटणारच आणि देव हे सर्वांना साक्षात्कार नक्कीच देत असतात. स्वामी भक्तांनो, तो स्वामींच्या चरणी नजर झुकवतो, स्वामींच्या पुढे मान खाली घालून नतमस्तक होतो. स्वामी त्याला कधी कुठेही मान खाली घालू देत नाही आणि कोणापुढे झुकूही देत नाही. म्हणून फक्त स्वामींपुढे तुम्ही झुकले पाहिजे. आपण आपल्याला काय पाहिजे, आपल्याला काय आवडतं त्यानुसार भक्ती सेवा करीत असतो.
पण स्वामींना काय आवडतं, कशी भक्ती आवडते त्यानुसार जर आपण वागलो, आचरण केले, भक्ती सेवा केली तर स्वामी आपल्याला सर्व काही गोष्टी न मागताच देतील आणि सर्व काही आपल्याला मिळेल. देव भेटावा म्हणून नाही तर भेटलेला देव कळावा यासाठी स्वामी चरित्र, गुरुचरित्र पारायण आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच तुम्ही करायला हवे. आणि हे सर्व काही तुम्ही वाचले पाहिजे आणि यातून सर्व काही बोध घेतला पाहिजे. स्वामी भक्तांनो, जे तुम्हाला कळत नाही ते स्वामींना कळते आणि स्वामी तुम्हाला सर्व काही देण्यासाठी तयार आहेत. फक्त तुम्ही ते आत्मसात करण्यासाठी तयार आहेत का? ते तुमची बुद्धी तेवढी झाली पाहिजे आणि तेवढी बुद्धी तुमच्याजवळ जर आली नाही तर मग तुम्हाला देव मिळणार नाही आणि देव भेटणारही नाही. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर स्वामी मिळवायचे असतील तर ते फक्त नामस्मरणाने मिळतात, एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि नामस्मरणाने स्वामी आपल्याला भेटतील आणि बाकी कशानेच तुम्हाला भेटणार नाही. म्हणून चांगले कर्म करा आणि स्वामींच्या चरणात कायम लीन राहा. जेवढे जास्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण कराल तेवढे जास्त तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. स्वामी सांगतात, जर आपल्या मेलेल्या पितरांच्या श्राद्धाने चांगले फळ, आशीर्वाद मिळेल अशी चांगली भावना ठेवत असाल तर याचा देखील विचार केला पाहिजे की जे आई वडील जिवंत आहेत त्यांची सेवा केली तर त्यांना शिवीगाळ न करता, अपमान न करता प्रेमाने वागवले, खाण्यापिण्याच्या त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण केल्या, काळजी घेतली तर ते जिवंतपणीच इतका मोठा भरभरून आशीर्वाद आपल्याला देतील ना की दुसरं काही वेगळं करण्याची आपल्याला गरज नक्कीच भासणार नाही. आम्हाला कुठे सुख शांती भेटो अथवा न भेटो, पण स्वामी तुमच्या तस्बिरीकडे बघितल्यावर जी आत्मिक शांती मिळते, जो आंतरिक परमानंद मिळतो तो कुठेच मिळू शकत नाही हे मात्र निश्चित आहे. सुखी जीवनासाठी श्री स्वामी समर्थ महाराजांची वचने तथा शिकवण आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्यांचा योग्यक्षेम मी स्वतः पाहत असतो असे स्वामी म्हणत आहेत. आळशी माणसाचे तोंड कधीच पाहू नये. शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. जा, तुझे अपराध माफ केलेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरणात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो. आता निरास्त राहा. हम गया नाही, हम अभी जिंदा आहे असे स्वामी आपल्याला सांगत आहेत आणि आपल्याला नवीन प्रेरणा देत आहेत. कोणत्याही व्यक्तीला चुकीचं समजण्याआधी त्याच्याशी मन मोकळेपणाने बोलावं. कदाचित अर्धे गैरसमज इथे संपतील आणि मग समोरचा चुकतोय हे कुणालाही सहज कळतं, पण आपण स्वतः चुकतोय हे समजायला आणि पचवायला मन तितकंच मोठं आणि समजूतदार लागतं. स्वामींचे करावे स्मरण कीर्तन, स्वामी चरणी लावावे ध्यान, स्वामी भक्ताशी करावी मैत्री, सेवा करावी आई वडिलांची, सत्पुरुषांची, स्वामींच्या कथा अनुभव सांगावे एकमेका, स्वामी नाम गाये मुखा, याने वाढे सुख शांती भक्ती, होईल आत्म कल्याण. एवढं लक्षात घ्या. परमेश्वराने डोळे तर प्रत्येकाला सारखेच दिले आहे, खूप सुंदर दृष्टी प्रदान केली आहे, परंतु काही लोक असेच असतात की वाईटात पण चांगले बघतात आणि काहींना चांगल्यात पण वाईट बघण्याची सवय असते. मग हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते, त्यात आपण काहीच करू शकत नाही. म्हणून समोरचा आपल्याविषयी कसा विचार करतो याकडे लक्ष देऊ नका. आयुष्यात खूप कष्ट झाले, संकट तर येतच असतात. स्वामी परीक्षा घेतात, अक्षरशः नकोसं वाटतं, पण स्वामी सेवेकरांनी भक्तांना एवढं खंबीर बनवतात की भविष्यात कितीही मोठा प्रसंग आला तरी तो व्यक्ती त्यातून अलगद बाहेर निघतो आणि सर्व दुनिया अचंबित होते. ही असते स्वामींची कृपा आणि स्वामी भरपूर काही मोठी कृपा आपल्यावर करत असतात. फक्त विश्वास स्वामींवर आपण ठेवला पाहिजे. अरे, एक लक्षात घ्या, मनुष्याने कधीच हिंमत हारायची नसते. ज्याप्रमाणे डोंगरात उगम पावणारी नदी रस्त्यातील व्यक्तींना कधीच विसरत नाही की समुद्र कुठे आहे, म्हणून मार्ग कसा आहे, किती दूर आहे, भेटेल की नाही, परंतु ती तिच्या इच्छित स्थळी पोहोचतेच. मग त्या मार्गे परमेश्वरी भक्ती असते. म्हणून तसेच तुम्हाला देखील तुमचं इच्छित मिळणार. फक्त न डगमगता वाटचाल चालू ठेवा. आणि एक वाक्य लक्षात ठेवा स्वामींचं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य तुम्ही लक्षात ठेवलं की मग तुम्हाला घाबरण्याची गरज पडत नाही. अघटित कला, अघटित लीला, पूर्ण तेज तेजाचा पुतळा, अगम्य ज्याची अवतार लीला, कलींचा सोहळा मोडावया असे आपले स्वामी आहेत. बरेच जणांचा आयुष्यात दुसऱ्याला नाव ठेवण्यात जातं, दुसऱ्याला शहाणपण शिकवण्यात जातं, पण दुसऱ्याला या गोष्टी शिकवण्या अगोदर आपण स्वतःच्या अंतःकरणात ढुंकून बघावे. आपण किती पाण्यात आहोत याचे उत्तर देखील तिथेच मिळतील. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असे काही लोक असतात. या लोकांच्या भरोशावर आणि यांच्या नादी तुम्ही अजिबात लागू नका, हे लक्षात घ्या. मनाला यातना व्हाव्या, आपल्या हृदयाला दुःख व्हावे,
मनाला वाईट वाटावे, मानसिक शारीरिक आर्थिक नुकसान व्हावे, नातेसंबंध खराब व्हावे असे आपल्याला स्वतःबाबत घडावे असे कधीच वाटत नाही. मग आपण दुसऱ्याबाबत देखील तसे वाटू देऊ नये. आणि अर्थात दुसऱ्याबाबत वरील गोष्टी घडाव्या असे कधीच वाटू नका, देऊ नका. तसेच फिरून तुमच्याकडे नक्कीच येणार हे लक्षात ठेवा. कारण हे कर्म असतात, हे फिरून येत असतात. म्हणून प्रत्येकाशी गोड बोला आणि चांगल्या मनाने सर्वांशी वावरत राहा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला व्हिडिओ जर मनापासून आवडत असेल तर तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि त्यांना पण हा व्हिडिओ नक्कीच छान वाटेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच टाईप करा. नेहमी लक्षात ठेवा, आपण जन्माला आलो तसे एक दिवस या संसाराचा निरोप देखील घेणार आहोत. भविष्यात काय होईल याची चिंता न करता आनंदाने वर्तमानात जगा. प्रत्येक गोष्टीचा आस्वाद घ्या, पण त्यात अडकू नका. भगवंताच्या नामाशिवाय कोणतीही गोष्ट शाश्वत नाही तर शरणभंगूर आहे. म्हणून थोडक्यासाठी मोहात तुम्ही अजिबात अडकू नका. स्वामी सांगतात, आपण केलेले उपकार नेहमी विसरून जा. केलेल्या उपकाराचा प्रतिलाभ मिळेल अशी अपेक्षा, लोभ ठेवू नका. कारण अपेक्षा भंगांचे दुःख भरपूर वाईट असतात हे तुमच्या लक्षात आले पाहिजे. स्वामी सांगतात, तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलू द्या, ते मनावर घेऊ नका आणि त्यांच्याशी प्रतिवादही करू नका व त्यांच्याबद्दल मनात रागाची भावनाही मनात ठेवू नका. उलट त्यांना माफ करून टाका. स्वामी सांगत असतात, विश्वास ठेवा. आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगले नेहमीच घडत असते आणि होत असते. माणूस जेव्हा सगळ्या बाजूने एकटा होतो ना, तेव्हा त्याच्याकडे जगण्यासाठी दोनच गोष्टी असतात आणि ती म्हणजे एक देव आणि दुसरी त्याच्या मनातील आशा आणि जिद्द. म्हणून ती कायम तशीच राहू द्या. मी आहे म्हणून सगळे आहे याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे हा विचार ठेवा. आयुष्यात कधीच एकटेपणा तुम्हाला येणार नाही किंवा वाटणार नाही. वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात. सुख आपल्या हातात नाही, पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. प्रसिद्धी ही अशी बाब आहे जी कितीही मिळाली तरी माणसाची तहान काही भागत नाही. म्हणून प्रसिद्धीच्या मागे न पळता तुम्ही आत्मचिंतनाकडे आणि आत्मसुखाकडे वळले पाहिजे. स्वामी सांगतात, एखादी वस्तू हरवली किंवा एखादी व्यक्ती सोडून गेली तर जास्त विचार करत नाही बसायचं. भेटली होती ती परत हरवली म्हणून तिथल्या तिथंच विषय सोडून द्यायचा आणि आपण पुढे चालत राहायचं. खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात. त्यामुळे जे तुमच्या जवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा. मग त्या वस्तू असोत किंवा आपली माणसं असोत, त्या तुम्ही अशाच सांभाळल्या पाहिजे. अंतकरणातून देवाची सेवा केली पाहिजे. कारण मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहत असतो हे मात्र निश्चित आहे. स्वामी सांगतात, शोधायचं असेल तर तुमची काळजी करणाऱ्या शोधा. बाकी उपयोग करून घेणारे तुम्हाला शोधत येतील आणि तुमच्याजवळ येऊन तुम्हाला तुमचा फायदा घेऊन जातील. दुनिया कशी पण असू दे, देवा पूर्ण खात्री आहे आणि विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हीच आम्हाला व्यवस्थित ठेवणार ही शाश्वती आम्हाला आहे. स्वामी सांगत असतात, जीवन म्हणजे झोपाळा आहे. तो जेवढा मागे जातो तेवढ्याच प्रमाणात पुढे येत असतो बरं. त्यामुळे जीवनात घाबरू नका. दुःख जेवढी येतात तेवढे सुखही येणार असतात हे निश्चित असतं. स्वामी सांगतात, मृत्यूसाठी खूप पर्याय आहेत, परंतु जन्म घेण्यासाठी एकच, तो म्हणजे स्वामी आणि स्वामी आई असते. म्हणून आणि तोच पर्याय देवाने आपल्यासाठी दिलेला असतो. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच त्यात आहे. आणि कोणी तुम्हाला प्रेरणा दिली तरी लाभ तुमचाच आहे. तर टीका सुधारण्याची संधी तुम्हाला ती समोरचा देत असतो. म्हणून यश मिळाल्यामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशाने लोकांची ओळख आपल्याला होत असते. हाच जीवनाचा नियम आहे आणि हा तुम्ही नक्कीच मनापासून समजून घेतला पाहिजे. लोक फायदा बघतात आणि आम्ही माणुसकी, त्यामुळेच आम्ही थोडे मागे आहोत. पण काही हरकत नाही मित्रांनो, मागे राहून पण कुणाचा फायदा घेऊन मोठं नाही व्हायचं आणि आपल्या बळावर, आपल्या जिद्दीवर आपल्याला नक्कीच मोठं व्हायचं आहे. माझा जन्म कोठे व्हावा, कोणत्या जाती धर्मात व्हावा, आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते. त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्यापेक्षा मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्कीच सुखी करू शकतो हे स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणून तुमच्या आत्मबळाचा
तुम्ही नक्कीच आसावा घेतला पाहिजे आणि त्यावर तुम्ही भरपूर मोठे झाले पाहिजेत. दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे आणि एकटे बसण्यापेक्षा सज्जन मंडळीत बसणे त्याहून बरे असते. म्हणून हे तुम्हाला आता ठरवायचं आहे, तुम्हाला कोणाच्यात आणि कशात बसायचं आहे. स्वामी सांगतात, आपल्या आयुष्यात कोण येणार हे आपण जन्मताच ठरवलेलं असतं. येणाऱ्या प्रत्येक माणसाच्या येण्यामागे काहीतरी कारण असते. काही लोक आपल्याला वाईट कर्माची शिक्षा द्यायला येतात, तर काही लोक आपल्या चांगल्या कर्माची फळं द्यायला येतात. म्हणूनच काही लोकांकडून आपल्याला खूप त्रास होतो, तर काही लोक आयुष्यात आल्यावर खूप आनंदही होत असतो. स्वतःच्या मनावर इतका ताबा असायला हवा की परिस्थिती किती वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगलाच विचार आपल्याला नेहमीच करता आला पाहिजे. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी नक्कीच तुम्ही बोलले पाहिजे, आणि ज्या विषयी तुम्हाला भरपूर माहिती नाहीये आणि काहीच तुम्हाला येत नाही त्याविषयी तुम्ही बोलू नका. फक्त मौन पाळा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आपोआप भेटत जातील. आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचे महत्त्व समजून नक्कीच घ्या, कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीतरी विशेष करण्यासाठी नक्कीच आलेली असते. उत्तम दिवस आठवणी देत असतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देत असतात व ते सर्व खूप काही शिकवून जात असतात. म्हणून त्या दिवसांकडून आपण भरपूर काही गोष्टी शिकल्या पाहिजे आणि त्यातून आपण भरपूर काही समजून घेतलं पाहिजे. मनापेक्षा सुपीक जागा कोणतीच नाहीये, कारण तिथे जे पेरलं जातं ते अधिकच वेगाने वाढत जातं. मग ते विचार असो, प्रेम असो, नाहीतर मग द्वेष असो, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वामी सांगत आहेत, मोती होऊन सुवर्णाच्या संगतीत राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन एखाद्या चातकाची तहान भागवणे नक्कीच श्रेष्ठ असते आणि ती नक्कीच तुम्ही भागवली पाहिजे. श्रीकृष्णाला गीता कोणालाही सांगता आली असती, पण एक लक्षात घ्या, याने फक्त अर्जुनाला सांगितली. त्याचं कारण काय बरं? जर सांगणारा मग असा असावा लागतो, तसा ऐकणाराही असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो आणि मग समोरच्यालाही कळतं की आपल्यामध्ये कोणती अशी शक्ती आहे ज्यापासून आपण सर्व काही मिळवू शकतो. नकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कधीच सुटणार नाहीत, परंतु तुमचे नुकसान मात्र निश्चितच होईल, हे मात्र खरं आहे. सकारात्मक विचारामुळे तुमचे प्रश्न कदाचित सुटतील किंवा नाही, परंतु कमीत कमी तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी दिशा तरी नक्कीच मिळेल, हे मात्र तितकेच खरे आहे. एवढे तुम्ही जाणून घेतले पाहिजे. आरोग्य ही सर्वात मोठी देणगी आहे, समाधान ही सर्वात मोठी संपत्ती आहे आणि विश्वास हे सर्वात मोठे नाते आहे. म्हणून ते नक्कीच तुम्ही जपून ठेवले पाहिजे. उपवास करून जर इच्छा पूर्ण होत असल्या तर उपाशी पोटी झोपलेला गरीब आज सगळ्यात जास्त श्रीमंत असता, हे तुम्ही समजून घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झालात तर ती व्यक्ती मूर्ख आहे असे समजू नका. त्या व्यक्तीने तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवला आहे, हे तुम्ही नक्कीच समजून घ्या. माझं दुःख लपवण्याच्या धुंदीत होतो. दोष फक्त एवढाच होता की जो मला दुःख देतो त्याच्यावर मी प्रेम करत बसलो. वाईटाच्या मागे सर्व लागतात, पण चांगल्याच्या मागे कुणी लागत नाही. जसं की दारू विक्रेते कुठेही जात नाहीत, पण दूध विक्रेत्याला रस्त्यावर भटकावे लागते. तुम्ही ऐन वेळी धोका दिला म्हणजे आम्ही संपलो असं तुम्ही कोणाला समजले नाही पाहिजे. मग लक्षात ठेवा, देवाने हिशोब बरोबर केला, सगळ्यांना रिकाम्या हाताने पाठवले आणि सगळ्यांना रिकाम्या हाताने बोलवले आहे. हे नक्कीच तुम्ही लक्षात आणि मनात ठेवलं पाहिजे आणि हे समजूनच जीवन जगलं पाहिजे. माणसांचा समज एवढीच आहे की त्याला प्राणी म्हटले तर राग येतो आणि सिंह म्हटले तर आनंद होतो. माणूस हे दुकान आहे, जीवेचे कुलूप उघडले की कळते दुकान सोन्याचे आहे की कोळशाचे आहे. हे लक्षात घ्या. आमच्या गप्पांना फसवू नका. अनेकदा राखे खाली आग दडलेली असते, हे लक्षात घ्या. मित्रांनो, विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं. इतकंच ते आपल्याला दिसत नसतं, एवढंच असतं. शोधता शोधता हरवणारी गोष्ट म्हणजे समाधान आहे, हे मात्र निश्चित खरं आहे. आणि म्हणून तुम्ही जितकी जास्त समाधानी राहाल तितकी जास्त चांगले राहाल. अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेले असता तू लढ, मी आहे सोबत, हे शब्द म्हणजे श्री सद्गुरु कृपा आहे आणि ती प्रत्येकावर नक्कीच झाली पाहिजे. पैसे दिलेत की माणसं जोडतात आणि पैसे मागितले तर माणसं तुटत असतात. म्हणून पैशाच्या व्यवहारामध्ये माणसांना कधीच आलं नाही पाहिजे. जगात स्वार्थाने सुख मिळते,
पण समाधान नक्कीच ते मिळत नाही. मनुष्य फक्त भ्रमात जीवन जगतो. हा माझा, तो माझा, माझ्या जवळचे माझे. खरं तर तुमची फक्त वेळ आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर सर्व जवळचे असून सुद्धा दूरचे, हे जीवनाचे सत्य आहे. समज कमी असेल तर मग गैरसमज व्हायला नक्कीच वेळ लागत नाही. कधी देवदर्शनाला गेलात ना, तर रांगेतून जा, कारण सोरवाटा मृत्यूपर्यंत नक्कीच नेतात, देवापर्यंत नाही. एवढं लक्षात घ्या. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडानेच ठेक लागते, एवढं मात्र निश्चित आहे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे कळायला जवळचा माणूस लागतो. आणि ते जवळचे आपले स्वामी समर्थ आहेत, आणि त्यांनाच तुम्ही सर्व तुमच्या जीवनाचे जे काही तत्व आहेत आणि जे काही दुःख आहेत ते सांगितले पाहिजे. प्रभाव दमदार असण्यापेक्षा स्वभाव दिलदार असायला हवा. मेसेज, फोन त्यालाच करा जो आपल्याला रिप्लाय आवडीने करतोय. जेथे आपली कदर नाही तिथे त्यांना एक लिमिट पर्यंतच ठेवा, हे मात्र कटू सत्य आहे. आणि तुम्ही असंच नक्कीच केलं पाहिजे, कारण तरच लोक तुम्हाला भरपूर काही भाव देत असतात. अहंकार पण तेवढा आवश्यक आहे, जर ती गोष्ट आपल्याला अधिकार, चरित्र आणि सन्मानाने असेल. एवढं लक्षात घ्या. स्वामी भक्तांनो, आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची आपल्याला गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काटाही तुम्हाला नक्कीच टोचू देणार नाही. मित्र, मैत्रीमध्ये प्रेम झालं नाही तरी चालेल, पण मात्र प्रेमात मैत्री ही झालीच पाहिजे, तरच ते नातं आयुष्यभर नक्कीच टिकून राहतं. आणि तीच मैत्रीचं नातं तुम्ही स्वामींशी टिकून घेतलं पाहिजे. स्वामी समर्थही तुम्हाला मैत्रीप्रमाणे भरपूर काही देतील आणि सर्व काही तुम्हाला सांगतील आणि अडचणींमध्ये तुमच्या सोबत उभे राहतील. एखाद्याच्या सुखाचे कारण बना, पण दुःखाचे कारण अजिबात तुम्ही बनू नका. दुखायची असेल तर या कोणाच्या विनम्राने समोर झुका, पण कुणाच्या सौंदर्यासमोर किंवा कुणाच्या संपत्ती समोर नक्कीच कधी झुकू नका. भेटलेली माणसं चांगली असो किंवा वाईट, अनुभव मात्र नक्की ते देऊन जात असतात. आनंदी आयुष्यासाठी स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो. स्वाद सोडला तर शरीराला फायदा होतो आणि वाद सोडला तर नाते टिकवण्यासाठी फायदा होत असतो, हे लक्षात घ्या. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. म्हणून आपण जे दिवस काढले आहेत त्याची नेहमी जाणीव तुम्ही ठेवावी. सुंदर चेहरा म्हातारा होतो, बलाढ्य शरीर एक दिवस गळून पडते, पद सुद्धा एक दिवस निघून जातं, परंतु एक चांगला माणूस नेहमी हा चांगलाच राहत असतो. तो कधी वाईट होत नसतो. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने आपल्याला मिळत असतात, आणि ती नक्कीच आपण जपून ठेवली पाहिजे. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज मजा वाटली पाहिजे. हे मात्र खरे आहे. प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत. एकतर देऊन जा, नाहीतर सोडून जा. कारण सोबत घेऊन जगण्याची आणि जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाहीये, हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि जीवन जगताना अहंकार करू नका. जी लोक मनात डायरेक्ट उतरतात त्यांना सांभाळून ठेवा, आणि जी लोक मनापासून उतरतात त्यांच्यापासून सावध राहा. कारण आयुष्यातून निसटून गेलेला क्षण, उगवलेला त्या दिवशीचा सूर्य आणि आयुष्यातून निघून गेलेली चांगली माणसं परत कधीच कोणत्याच वाटेवर आपल्याला भेटत नाही, हे नेहमी लक्षात राहू द्या. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात माघारी बोलणारी माणसं ही फार घातक असतात, हे समजून घेतलं पाहिजे. बरं आहे म्हणून सांगायला सगळं जग असते, पण जीवनात खरं काय चाललंय हे नक्कीच आपण ज्याला सांगतो ना, तो आपला मित्र असतो. आणि तशीच मैत्री तुम्ही स्वामींसोबत नक्कीच जोडून ठेवली पाहिजे. शांत राहण्यापेक्षा दुसरं कोणतं उत्तर नाही, आणि माफ करण्यापेक्षा दुसरी कोणती शिक्षा नसते. म्हणून यातून तुम्ही नक्की शिकून घ्या. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही, आणि जे बोलायला लवाड व माणसांना गोल गोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक फिरवण्यात मग आज समाजात प्रिय असतात. परंतु सत्य हे कटू असले तरी ते पराजित होत नसते, तरी कालांतराने ते पटल्याशिवाय राहत नाही. आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधी लबाडी करू नये, कारण ती कालांतराने उघड होते
व आपली काहीच किंमत राहत नाही. लबाडी ही एक आखूड चादर आहे. ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडत असते. म्हणून माणसाने आपल्या विचाराशी व आचाराशी ठाम नक्कीच राहिलं पाहिजे. आयुष्य परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, भावापेक्षा श्रेष्ठ भागीदार नाही, बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही, मित्राशिवाय आयुष्य नाही. हे नक्कीच तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जेव्हा परिस्थिती तुमची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा तिचा निकाल नेहमी लावण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. लोक एकच प्रश्न विचारतात, जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. त्यासाठी तुम्ही नक्कीच तयार असायला हवे. लोक हसायला येतात, पोसायला नाही, एवढे मात्र निश्चित आहे. म्हणून तुम्हाला सर्व काही करायचे आहे. सर्वांशी प्रेमाने वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीचे 4 व्यक्तींच्या डोळ्यात पाणी नक्कीच आलं पाहिजे. तरी आपण भाग्यवान असू एवढं मात्र निश्चित आहे. फक्त स्वतःचं वेगळेपण जपायचं. लोक हसतील पण ठीक आहे, लोकांचं काम आहे हसणं. त्याकडे आपण दुर्लक्ष करून आपण आपलं आयुष्य चांगल्या पद्धतीने जगायचं आहे. आयुष्य नावाच्या एका नाटकात माणूस वेगवेगळ्या वेळी वेगवेगळी पात्र निभावत असतो. आधी मुलगा, मग भाऊ, नवरा, बाप, आजोबा, नातू आणि अजून कितीतरी निराळ्या व्यक्तिरेखा. एकाच नाटकात एकाच अभिनेत्याला असंख्य पात्र साकारायचं म्हणजे त्रास निश्चित आहे. कधी गडबड होणार, कधी उशीर होणार, कधी चुका होणार, तर कधी एका पोशाखातून दुसऱ्या पोशाखात जाण्यासाठी घुसमट सुद्धा होणं साहजिक आहे. सगळ्यांना सगळीच पात्र कधीच हवी तशी उत्कृष्ट साकारता येत नाहीत. कोणाला चांगला मुलगा होता येत नाही, कोणाला बाप तर कोणाला चांगला नवरा. कुठलं तरी एक पात्र कायम हवंच वाटतं तर दुसरं कुठलं तरी अत्यंत किळसवाणं. रंगमंचावरील नाटकात सराव करून उत्तम बनता येतं, पण आयुष्य नावाच्या रंगमंचावर ना सराव ना घोकमपट्टी. माणूस मध्येच कुठेतरी गुदमरत धडपडत नाटक चालू ठेवतो. ज्याला जसं जमेल तसं. माणूस जे पात्र नीट स्वीकारतो ते त्या नाटकाचा नायक बनतो आणि जे नाकारत राहतो ते खलनायक बनतात. एकाच नाटकात नायक आणि खलनायक दोन्ही भूमिका बजावणारा माणूस एकमेव पात्र असावा बहुतेक, असं मला वाटतं. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, समय बडा बलवान है. परोपकार करा, आपण कोणाच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचू नका. मदत करा, आपण गरीबाचा मजाक करू नका. स्वतःच्या स्वार्थापायी कोणाचा अप्रचार करू नका. परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही. श्रीमंतीचा गर्व अजिबात तुम्ही करू नका. एवढंच फक्त लक्षात ठेवा. काही पण करा, पण आपल्यामुळे ही बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे. एवढं मात्र तुम्ही नक्कीच लक्षात घेतलं पाहिजे. साधं सरळ आणि सोपं असतं तेच सर्वात छान असतं. मग ते जगणं असो किंवा नक्कीच वागणं असो. मन भरलं आणि गरज संपली की लोक नातं निभवायला कंटाळा करतात. एवढं मात्र निश्चितच खरं आहे. खरी संपत्ती ही आहे. नसेल आयुष्यात श्रीमंती तरी चालेल, फक्त आईवडील सोबत असावेत. नसेल आयुष्यात मोठा बंगला तरी चालेल, सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत. नसेल महागडी गाडी तरी चालेल, डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत. नसेल मोठा नाव गाव तरी चालेल, त्यांचे थोड असे आशीर्वाद कायम सोबत असावेत. गरीब म्हणून जगाने हिनवले तरी चालेल, पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी. देवळातील देव नाही भेटला तरी चालेल, पण माझे हे विठ्ठल रुक्माई माझ्या सोबत असावेत. एवढीच फक्त स्वामींचरणी प्रार्थना. आणि सर्वांना सुखात आणि आनंदात ठेवावे ही स्वामींचरणी प्रार्थना. इथेच कमवायचे आहे आणि इथेच गमवायचे आहे. म्हणून कोणाला काही देता आलं नाही तरी चालेल, पण कुणाचे मन दुखवू नका. कारण माणुसकीचं मोल हे पैशांपेक्षा खूप मोठं असतं, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आयुष्यात एखादी गोष्ट करायची असेल तर मेहनत घ्यायची तयारी, ध्यास आणि इच्छाशक्ती नक्कीच पाहिजे. तेव्हाच ती गोष्ट ही साध्य होत असते. परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही, वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही, आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही, हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि लोक बोलतात की माणसाची सई आणि स्वभाव कधीच बदलत नाही, पण एकदा बोटाला लागलं की सई पण बदलते आणि मनाला ठेच लागली की स्वभावही बदलत असतो. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी पण वेळ येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कुणाच्या तरी मनासारखा न वागल्याने वाईट ठरत असतो. वास्तवाचा विचार करून जगण्यातच खरा आनंद आहे. बाकीचा मोठेपणा हा जगासाठी मांडलेला देखावा असतो, एवढं मात्र निश्चित आहे. व वेळ आली तर गरजा बदला, माणसं नाही. कारण आयुष्यात तुम्हाला सर्व काही भेटेल, पण तुमच्यावर प्रेम करणारी माणसं नाही.
एवढं मात्र निश्चित आहे, स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं नशिबाने मिळत असतात. म्हणून ज्याचं जळतं त्यालाच कळतं असं असतं. म्हणून काही जळणारी माणसं असतात, त्यांना तसेच जळू द्यायचं, त्यांच्यावर फोकस करायचं नाही. फक्त आपल्या जीवनात आपण यशस्वी कसं होऊ याच्यावर तुमचं फोकस असलं पाहिजे. दुसऱ्याची बरोबरी करायला जाऊ नका, कारण आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय त्याच्यावर फोकस करणे महत्वाचे आहे. बाकीच्या गोष्टी तर होतच जातील आणि होतच राहतील. माणुसकीच्या नात्यानं जर आपण जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर लक्षात ठेवतात. तोंडावर स्पष्ट न बोलणारी आणि दबक्या आवाजात महागारीने बोलणारी, लक्षात ठेवा, ही लोक अशी असतात. खूप ही अहंकारी आणि गर्विष्ठ असतात आणि तुम्हाला नंतर ठेच पोहोचू शकतात. म्हणून यांच्यापासून जितकं दूर राहिलं तितकं चांगलं असतं. महत्व माणसाला नसतं, त्यांच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं तर कुणी आयुष्यभर सोबत राहून सुद्धा मन जिंकू शकत नाही. हे मात्र निश्चित खरं आहे. शब्द मोफतच असतात, पण त्यांच्या वापरावर अवलंबून असतं की त्यांची किंमत आपल्याला मिळेल ती मोजावी लागेल. कधी कधी आपला एखादा शब्द सुद्धा समोरच्या व्यक्तीच्या मनावर खूप घाव करून जातो. त्यामुळे शब्द जपून वापरा. शब्दात खूप ताकद असते, हे फक्त तुम्ही निश्चितच लक्षात ठेवा. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, देवाची भक्ती करा आणि देवाच्या भक्तीत तल्लीन राहा आणि देव तुम्हाला सर्व काही देईल. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. आयुष्य आनंदात जगणं ही एक कला आहे आणि प्रत्येक जण कलाकार नसतो, हेही तुम्ही समजून घेतलं पाहिजे. स्वतःच्या मनातील भीती ही माणसाला यशस्वी बनवत नाही, हेही तितकंच खरं आहे. नात्यांमुळे विश्वास नसतो तर विश्वासामुळे नातीही नसतात. लायकी नसलेल्या लोकांवर विश्वास ठेवल्यास धोका हा मिळणारच. स्वतःच्या स्वार्थासाठी एखादा निष्पाप प्रामाणिक व्यक्तीचा कामापुरता वापर करून घेणे हा सगळ्यात मोठा विश्वासघात काय. होळीच्या पवित्र तुम्ही अग्नीमध्ये एक वचन घेतले पाहिजे आणि ते म्हणजे आजपासून कुणावर जळणार नाही आणि जळकुटे मन ठेवणार नाही. एवढं जरी केलं तरी भगवंतापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. सुंदरता म्हणजे छान दिसणं, मेकअप करणं आणि आकर्षक कपडे घालणं नाही, तर सुंदरता ही तुमच्या वागणुकीवर, स्वभावावर आणि विचारांवर असते. तुम्ही कसे दिसता त्यापेक्षा तुम्ही कसे दुसऱ्यांच्या नजरेत कसे असता याला जास्त महत्वाचं आहे. अत्यंत महागडी न परवडणारी, खऱ्या अर्थाने ज्याची हानी भरूनच येत नाही अशी गोष्ट किती उरली आहे याचा हिशोब नसताना आपण जी वारेमाप उधळतो ती म्हणजे आयुष्य आहे. आणि आयुष्यात मिळालेले अनुभव माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात. म्हणून आपल्या जीवनाचे प्रवाह अगदी संत गतीने चालू ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं कारण असतं, हे मात्र निश्चित आहे. म्हणून तुमचा मन हा मोगरा अर्पुणी ईश्वरा, पुनरंपी परंपरा येणे नाही. जीवनात प्रत्येक व्यक्तीची कदर करा. एकदा गेलेली व्यक्ती परत भेटत नाही, कारण जन्म पुन्हा मिळत नाही, हेही निश्चित आहे. आपण जेव्हा कोणासाठी काहीतरी करतो तेव्हा परमेश्वर हा बघत असतो आणि तो त्यांचे कर्म आपले त्यांच्या डायरीत लिहत असतो. मग तसंच आपल्याला त्याहीपेक्षा चांगलं आपल्याला भेटत असतं. पुढल्या पानावर काहीतरी भारी लिहिलं असेल या आशेवर मागची पानं झाकत जाणं म्हणजे आयुष्य आहे आणि तसंच आपण केलं पाहिजे. म्हणून आळसासारखा शत्रू नाही, आत्मविश्वासासारखा मित्र नाही, हे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. खरं जीवन जगणं विसरलो आहे. मोबाईल आल्यापासून बोलणं विसरलो आहे. दारात गाडी आल्यापासून चालणं विसरलो आहे. एअर कंडिशन घरामुळे झाडाचा गारवा विसरलो आहे. कॉन्क्रीटच्या त्या डांबरी रस्त्यामुळे मातीचा वास विसरलो आहे. मनाला जितके श्रम होतात की शरीराला कष्ट द्यायला विसरलो आहे. कडकडायची नाती जपताना खरे प्रेम विसरलो आहे आणि पैसे कमवता कमवता माणसाची किंमत विसरलो आहे. कृत्रिम सौंदर्य प्रसाधनामुळे सौंदर्य पाहणं विसरलो आहे. कृत्रिम सेंटच्या वासामुळे फुलांचा सुगंध विसरलो आहे. फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीचे ढेकर विसरलो आहे. पॉप रॉकेटच्या धन नाटकात संगीत आणि समाधानी विसरलो आहे. स्वतःची तुंबडी भरताना दुसऱ्याचा विचार करणे विसरलो आहे. सतत धावत राहताना क्षणभर विसावणं विसरलो आहे. उगाच मोठेपणा करता करता समाधानी जगणंच विसरलो आहे. साधनासारखे विनोदही कृत्रिम खळखळून हसणं नक्कीच विसरलो आहे. हसणं विसरल्यामुळे खरं जीवन जगणं विसरलो आहे. क्षणभंगूर मृगदाजवळ जळा मागे धावताना आयुष्याचा खरा आनंद नक्कीच आपण विसरलो आहे आणि तो आपण जगला पाहिजे. विश्वास आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले, पण विश्वास ठेवण्याची सवय नाही तुटली.
हे मात्र तितकंच खरं आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण सोडायचं नाही. जिथे आपली कदर नाही तिथे कधी जायचं नाही. जे आपल्याला पचत नाही ते नक्कीच कधी खायचं नाही. ज्यांना खरं सांगितल्यावर राग येतो त्यांची मनधरणी करत बसायचे नाही. एवढं लक्षात घ्या. जे एकदा नजरेतून उतरले ना त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो त्याला मित्र कधी बनवायचं नसतं. लाख संकटे आले तरी कधी हार मानायची नसते. अन्यायाविरुद्ध लढायला कोणालाही घाबरायचं नाही. आपल्या प्रेम करणाऱ्या जीवलगाची साथ कधी सोडायची नाही. धन दौलत गाडी बंगला किती असू द्या गर्व कधी करायचा नाही. आयुष्य हे सुख दुःख आणि संघर्षाचं रणांगण आहे. विजयी झाल्याशिवाय रणांगण हे सोडायचं नाही. एवढंच मात्र लक्षात ठेवायचं. अनुभव वाटतात तितक्या सोप्या नसतात. काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी गोष्ट आपल्या बरोबर घडते. आपल्याला समोरच्याला पुन्हा माफ करता येते, पण कितीही ठरवलं तरी समोरच्यावर आधीसारखा विश्वास ठेवता मात्र येत नाही. प्रेमात नेहमीच आनंद मिळेल असे नाही. कधी कधी दुःख पण सोसावे लागते. कितीही अहंकारी असाल तरी प्रेमात मात्र कधी ना कधी झुकावेच लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा गुलमोहर एकटाच फुलतो बहरतो तेव्हा त्याला बघून कळतं की बहरण्यासाठी परिस्थिती नाही तर मनस्थिती भक्कम असावी लागते. काहींना सांभाळा आणि काहींपासून सांभाळून राहा हे मात्र निश्चित खरं आहे. राग आड्यावर थोडं थांबलं ना आणि चूक झाल्यावर थोडं नमलं ना तर जगातल्या सर्व समस्या आपोआप दूर होत असतील. हे नक्कीच खरं आहे. ओसाड माळ रानावर जेव्हा तुम्ही फिरत असाल तेव्हा मनमोकळेपणाने फिरा आणि मनमोकळेपणाने स्वामींची आठवण काढा. कारण जो व्यक्ती जितकी जास्त स्वामींचे नामस्मरण करतो आणि स्वामींची आठवण काढतो तितकी जास्त स्वामी त्याच्या पाठीमागे असतात. हेही खरं आहे. कौतुक वेळेवर कळा, वेळ पाहून नाही हे निश्चित लक्षात ठेवा. ज्ञानेश्वरी वाचताना सहज समजलेला भाव असा की आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं भांडावं, जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू नक्कीच ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. यात एक महत्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कोणी घ्यायची. माऊली म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना तुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवल्यातली मजा ज्याला कळली तो जीवनाची खरी मजा जगला हे खरं आहे. फसवणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे. बस एवढं प्रामाणिक राहायचंय आणि एवढं प्रामाणिक नक्कीच आपण जीवनात व्हायचंय आणि आपण नक्कीच एवढं प्रामाणिकही झालं पाहिजे. प्रत्येक वेळी भावना बोलूनच दाखवल्या पाहिजेत असं नाही. हे समोरच्या व्यक्तीला समजून पण नक्कीच घेता आलं पाहिजे आणि समजून घेतलं तरच ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असते. म्हणून नशिबाने मिळालेली गोड माणसे इतकं क्षणिक झालेल्या त्रासाने तोडून टाकू नयेत. कारण काय सांगावं, उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भांडणारं, रुसणारं आणि छोट्या समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल. ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसांची ही नात्यांची काळजी घेणे गरजेचं आहे. चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहतात. आयुष्य हे क्षणभंगूर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची नक्कीच तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि नक्कीच तुम्ही जोडणं खूप सोपं असतं, मात्र जपणं फार कठीण असतं. म्हणून नक्कीच जपायला शिका. आणि आजची पिढी जेव्हा संघर्ष करते तेव्हा उद्याची पिढी सन्मानाने जगते. आजची पिढी जेव्हा लाचार होते तेव्हा उद्याची पिढी गुलाम नक्कीच बनत असते. हे मात्र तितकेच खरं आहे. योग्यता माणसाला स्थान देते, श्रद्धा माणसाला ज्ञान देते, नम्रता माणसाला मान देते आणि या तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे असतात जग त्यालाच सन्मान देते. हे खरे आहे. म्हणून वेळ कोणतीही येऊ मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा. वाईट परिस्थिती कायम राहत नाही. वाईटानंतर चांगले दिवस येतातच. जीवनात सतत लाभच होईल असे नाही, काही वेळा नुकसानही होईल. पण चांगल्या दिवसात उन्मत्त होऊ नये, वाईट दिवसात खचून जाऊ नये. हरामाच्या पैशांतून नव्हे तर कष्ट करून मिळवलेल्या धनाने पोट भरावे. तुम्ही दानशूर जरी असला तरी चुकीच्या मार्गाने धन कमवले तर त्याचे फळ भोगावेच लागते. हे मात्र तितकेच खरे आहे. म्हणून चांगल्या मार्गाने धन नक्कीच कमवा. मन प्रसन्न असेल तर प्रत्येक गोष्ट ही सुंदरच आपल्याला दिसत असते. नेहमी दुसऱ्याला महत्त्व देण्याच्या नादात आपण हे विसरून जातो की आपण स्वतः किती मौल्यवान आहोत आणि आपल्याला किती स्वतःला महत्त्व दिलं पाहिजे. आपल्या अंतःकरणात द्वेष ठेवणे आणि वाढवणे हे आपले व्यक्तिमत
विकासासाठी हानिकारक नक्कीच आहे. माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेल्या दुःखाचं मोठं नक्कीच कारण असतं आणि खचून जायचं नाही. जर अमावस्यानंतर पौर्णिमा, दुःखानंतर सुख, अपयशानंतर यश, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ, त्यामुळे वाईट वेळेला खचून जायचं नाही. सर्व काही नीट होणार आहे आणि चांगलं होणार आहे या विश्वासाने पुढे जगायचं असतं. आणि मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश जर तुम्हाला मनापासून पूर्ण आवडला असेल तर मनापासून या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमच्या आवडत्या मित्रांसोबत सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर नक्कीच करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि प्रेमळ संदेशामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.